हाय नमस्कार, मी अलका चितळे या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आहे शुक्रवार, तर माझा व्हिडिओ मागं पुढं झालेला आहे, तर वेळेवर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार नाही, कारण एडिटिंगला त्याला माझ्या दुसऱ्या कामामुळे लेट झालेला आहे। तर आजचा शुक्रवार सर्वांना सुख समृद्धी व सुखाचा जाऊ। ऐकुल स्वामिनी तुळजाभवानीच्या चरणी माझी ही विनंती। तर मी सकाळी लवकर उठले होते, तर त्याच्यामुळे आमच्या इकडे खूप थंडी होती। तर 2-3 दिवसापासून तर खूपच थंडी आहे। तर तरी पण मी सकाळी लवकर उठले, सडा वगैरे टाकला, झाडू वगैरे मारून झाला, त्याच्यानंतर आंघोळ झाली। आंघोळ झाल्यानंतर मस्त असं उंबऱ्यावर गंगेचं पाणी टाकलं। गंगेचं पाणी टाकल्यानंतर मस्त असा उंबरा चकचकीत पुसून घेतला। पुसून घेतल्यावर त्याच्यानंतरून मस्त असे हळदीचे लेपन दिले। हळदीचे लेपन मी पौर्णिमा, गुरुवार, शुक्रवार, मंगळवार अशा दिवशी आवर्जून करते। सोमवार, कारण सोमवार पण हे महादेवाचा उपवास असतो माझा, त्याच्यामुळं मी आवर्जून करते। आणि गुरुवार पण हे दत्तगुरूंचा असतो। शुक्रवार, मंगळवार पण हे देवीचे आसराचा वार असतो, त्याच्यामुळं मी आवर्जून उंबऱ्याला हळदीचे लेपन देते। आणि त्याच्यानंतरून रांगोळ, असा अगरबत्ती, दिवा, असं फुलं, तर मस्त असा उंबरा वळून घेत असते, कारण आपण त्याच उंबऱ्यामधून येणं जाणं आपलं असतं। तर सकाळी लवकर उठल्यामुळे काय होऊन जातं, आपला दिवस एकदम फ्रेश व आनंदी उत्सव वाटतो त्या दिवशी। आणि उपवास पण होता शुक्रवार, त्याच्यामुळे तर अजूनच आनंद उत्सव वाटतो। सकाळी मस्त लवकर उठल्यामुळे पूजा वगैरे, सडा, रांगोळ अशी मस्त, आणि लवकर उठल्याचा म्हणजे खूप असं फ्रेश पण वाटतं थोडं। त्याच्यानंतरून मी उंबऱ्याचं हे झालं, पूजा वगैरे झाली, हळदीचे लेपन वगैरे झाले, त्याच्यानंतरून गॅसची पण पूजा करून घेतली। तर आम्ही लहानपणीपासून पाहत आलेलो आहे माझ्या आजीचं, आईचं। तर अगोदर गावाला असताना आपण म्हणजे लगेच चूल असायची आमची मातीची, तर मातीच्या चुलीला कसं आपण पहिल्या स्टार्टिंगला शाडू माती राहायची, तर शाडू मातीने चूल अगोदर मस्त अशी नाही की सारून वगैरे घ्यायचे। आणि मग तिथून पुढं तिची मातीची चूल असायची, पण तिची पूजा वगैरे करायची आजी, आणि त्याच्यानंतरूनच चहा ठेवायची सर्वांना आम्हाला। तर चहा केल्यानंतर सुद्धा आई काय करायची, आजी माझी थोडासा चहा आधी चुलीला द्यायची, आणि त्याच्यानंतरून आम्हा सर्वांना सगळ्यांना चहा द्यायची। तर आम्ही लहानपणीपासून पाहत आलेलो आहे आमची आजी, आई कसे स्वयंपाक वगैरे करतात, कशी पूजा पाठ, तर तशीच सवयी आम्हाला पण लागत गेली। आणि तसंच म्हणजे आजी माझी म्हणायची, आई पण बोलायची की आपण जे करतोय लक्ष ठेवून करा, तुम्हाला लोकांच्या घरी जायचं आहे, लक्षपूर्वक काम करा, हे करा। आई निगुतीने आमच्याकडून काम करताना निगुतीने आमच्याकडून काम करून घ्यायची। तर स्वयंपाकामध्ये पण पोळी जरी आम्ही लाटायला लागलो तर आई बोलायची की पोळी जाड काठात बिलकुल नको आहे। तर त्याच्यानंतरून माझी देवाची पूजा वगैरे झाली, आरती झाली, त्याच्यानंतरून मी मस्त असा थंडी असल्यामुळे चहा वगैरे झाला, देवाची आरती झाली, त्याच्यानंतरून आपलं असं घराचं काम थोडं चालू केलेलं आहे। तर ते दादा ते आले होते, त्यांच्यासाठी पण मी चहा ठेवला। मुलाला सकाळी लवकर उठवलं, कारण आमचं रोजचं 2 लिटर दूध असतं। तर मग मस्त ते आल्यामुळे मग त्या दादांना त्यांना पण थंडी होती, तर मी त्यांना पण चहा केला। आणि मस्त असा वर काम चालू करायचं असल्यामुळे त्यांनी बोलवलं होतं मला, वर पूजा वगैरे केली, मस्त त्यांना चहा वगैरे दिला, आणि कामाला सुरुवात झाली। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर तुम्ही नक्की करत जा। व्हिडिओ माझा बघत जा, ब्लॉग शॉर्ट आवडले तर शॉर्ट पण बघत जा। तर हे पाहू शकतात, हे आपलं वरचं काम चालू केलेलं आहे। तर पूजा वगैरे केली। सर्वांना माझ्याकडून बाय बाय। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला बाय बाय।